लातूरनंतर सीबीआयकडनं आता नांदेड शहरात छापेमारी करण्यात आली आहे। संशयित पालक आणि विद्यार्थ्यांची चौकशी होणार आहे। नीट परीक्षेतील काही प्रश्न या विद्यार्थ्यांना आधीच मिळाले होते अशी माहिती आता सीबीआयच्या तपासात उघड झालेली आहे। पैसे देऊन पेपर विकत घेतल्याचा देखील सीबीआयला संशय आहे। नीट पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये सीबीआयच्या पथकानं नांदेड शहरात पुन्हा एकदा धडक कारवाई केलेली आहे। सीबीआयनं शिवाजीनगर आणि भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 3 वेगवेगळ्या ठिकाणी 7 ते 8 तास झाडाझडती घेतली। तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार पेपर विकत घेतल्याच्या संशयावरून 2 विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांची कसून चौकशी करण्यात आलेली आहे। तर या विद्यार्थ्यांना काही प्रश्न आधीच मिळाले होते असं आता या संपूर्ण तपासामध्ये उघड झालेलं आहे। तर या धाडसत्रामुळे नांदेड शहरात प्रचंड खळबळ उडालेली आहे। सतीश मोहिते आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सतीश, नांदेडमध्ये सीबीआयनं छापेमारी केलेली आहे, काय माहिती आहे? नांदेडमध्ये सीबीआयचं पथक दुसऱ्यांदा काल नांदेडमध्ये आलं होतं। नांदेडमधील ज्या पालकांनी आपल्या मुलांसाठी नीटचा पेपर विकत घेतल्याचा संशय सीबीआयला होता, त्या 2 कुटुंबाची पुन्हा एकदा 2 कुटुंबाची नव्याने चौकशी करण्यात आलेली आहे। तर एक कुटुंब ज्याची सुरुवातीसच चौकशी करण्यात आली होती, त्या कदम कुटुंबियाच्याही घरी पुन्हा एकदा चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे। लातूरवरून हे पथक सीबीआयचं नांदेडला आलं होतं। या पथकामध्ये जवळपास 6 ते 7 अधिकारी आणि त्यांच्या 2 गाड्या होत्या। या 2 वाहनांमधून हे सीबीआयचं पथक भाग्यनगर हद्दीतील एका घरामध्ये आणि शिवाजीनगर हद्दीमधील एका घरामध्ये या पथकाने छापा टाकला आणि त्या पथकाने जवळपास 5 ते 6 तास ही चौकशी केलेली आहे। 2 विद्यार्थिनींची नव्याने चौकशी करण्यात आलेली आहे। त्यानंतर ही चौकशी पूर्ण केल्यानंतर सीबीआयचं पथक कुणालाही ताब्यात न घेता किंवा कुणालाही अटक न करता लातूरला रवाना झालेला आहे। मात्र सीबीआयच्या पथकाने पुन्हा एकदा नांदेडमध्ये येऊन कुटुंबाची, पालकांची आणि विद्यार्थिनींची चौकशी केल्याने जे पालक अशा प्रकारे नीट पेपर फुटी प्रकरणात आहेत त्यांचे धाबे मात्र दणाणलेले आहेत। सोबतच कोचिंग क्लासेसवाल्याचे सुद्धा धाबे दणाणलेले आहेत। निश्चितच धन्यवाद सतीश या माहितीसाठी।